प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. देवाच्या लोकांनो, आज आपण काही वेळ वचनातून ऐकणार आहोत आणि मी विश्वास करतो जसं आपण परमेश्वराच्या वचनातून ऐकतो आपल्या आत्म्यामध्ये विश्वास आजाद होईल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जीवन एवढं अवघड नाही आहे. काही लोक म्हणतात माहिती का, जीवनामध्ये खूप परिस्थिती आहे, खूप अवघड आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही निर्णय करता की परमेश्वराच्या गोष्टीला प्रथम ठेवण्याचा, तर तुमचं जीवन खूप आशीर्वादानं भरलेलं असेल आणि तुमच्या जीवनातला संघर्ष नष्ट होईल. परंतु अनेक लोक चुकीच्या गोष्टीला ते महत्त्व देतात, त्यांचा वेळ ते चुकीच्या गोष्टीमध्ये घालवतात, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे. पण एक विश्वासणारा जो तो परमेश्वराच्या गोष्टीला वजन देईन, जो तो परमेश्वराच्या गोष्टीला महत्त्व देईन, काय घडेल माहित आहे, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करेन आणि त्याचं जीवन आशीर्वादानं भरण. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन. योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय 1 ते 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, प्रारंभी शब्द म्हणजे वचन होतं, वचन देवाचं होतं आणि वचन देव होतं. 2 वचनामध्ये लिहिलंय, तोच प्रारंभी देवाचं होता. नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराचं वचन प्रथम आहे. सगळ्यात सुरुवातीला काय होतं, परमेश्वराचं वचन, आणि वचन देवाचं होतं आणि वचन देव होतं. तिसऱ्या वचनामध्ये लिहिलंय, सर्व काही त्याच्याद्वारे म्हणजे वचनाद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हर एक गोष्टीची निर्मिती परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली. आणि देवाच्या लोकांना, जर आपण एक विश्वासणारा आहोत आणि आपण जर परमेश्वर विश्वास ठेवून जीवन जगत आहोत, आपण परमेश्वराच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं पाहिजे. जर आपण प्रभूच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, आपलं जीवन स्मूथ होईल, आपलं जीवन आशीर्वादात असेल. प्रत्येकाकडे 24 घंटे आहे, परंतु काही लोक चुकीच्या गोष्टीला, ज्या खूप महत्वाच्या नाहीये, अशा गोष्टीमध्ये ते वेळ घालवतील आणि त्यांचं जीवन कठीण परिस्थितीनं भरलं असेल. परंतु काही विश्वासणारे ते वेळ घेतील आणि परमेश्वराच्या गोष्टीमध्ये ते वेळ घालवतील. त्यांचं जीवन आशीर्वादानं भरलेलं, त्यांचं जीवन फळ असणारं त्यांचं जीवन असन. आणि आज आपण शिकणार आहोत, खूप महत्वाचा आजचा टॉपिक आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे पहिली पायरी, फर्स्ट स्टेप. त्याचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस तुम्ही समस्येचा सामना करतात, तुम्ही पहिलं पाऊल काय उचलता, खूप महत्वाचं आहे. अनेक विश्वासणारे व्यवस्था का, ज्यावेळेस त्यांच्या जीवनात समस्या येते, ते प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये रिझल्ट दिसत नाही. कारण का, पहिली पायरी किंवा पहिलं पाऊल ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो, ते प्रार्थना नाहीये. व्यवस्था का, वचनामध्ये दिलंय की सत्य तुम्हाला समजन आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करण. अनेक विश्वासणारे प्रार्थना करत आहे त्यांच्या जीवनामध्ये रिझल्ट नाहीये. एक विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे, परंतु पहिलं पाऊल ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो, माहिती ते हे असलं पाहिजे. वचनामध्ये लिहिलंय की प्रारंभी वचन होतं. सुरुवातीला काय होतं, वचन होतं. म्हणून देवाच्या लोकांनो, आज आपण शिकणार आहोत परमेश्वराच्या वचनातून की ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो, आपलं पहिलं पाऊल काय असलं पाहिजे. आपण प्रार्थना करत नाही, व्यवस्था का, विश्वासाची प्रार्थना आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणते, आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येते. विश्वासाची प्रार्थना, नुसती प्रार्थना नाही. आणि विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं येतो. नेहमी लक्षात ठेवा, जर एक व्यक्तीला त्याची पहिली स्टेप माहिती नाही किंवा पहिली पायरी त्याला माहिती नाही, जेव्हा तो समस्येचा सामना करतो, परेशानीचा सामना करतो, त्याला माहिती नाही पहिलं पाऊल काय उचलायचं, तर तो गोंधळलेला असन. अनेक लोक माहित आहे, ज्यावेळेस त्यांच्या जीवनात परेशानी येते, ज्यावेळेस ते समस्येचा सामना करतात, ते गोंधळून जातात, ते प्रार्थना करतात. ऍक्च्युअल मध्ये व्यवस्था आहे का, प्रार्थना पहिली पायरी नाहीये. प्रार्थना पहिलं पाऊल आपण उचलत नाही ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो. काय लिहिलंय, प्रारंभी वचन होतं, वचन देवाचं होतं आणि वचन देव होतं. तोच म्हणजे वचनच प्रारंभी देवाचं होते. सर्व काही वचनाद्वारे झाले आणि जे काही झाले ते वचना वाचून झाले नाही. परमेश्वराच्या लोकांना व्यवस्था आहे का, परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतोय. अनेक लोकांना वचन माहिती नाहीये. एक भाऊ माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की पास्टर, मी प्रार्थना करत आहे पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. आणि तो जेन्युइनली पूर्णपणे निराश होता. मी त्याला सांगितलं, माहित आहे, जोपर्यंत आपण वचनाला प्रथम स्थान देत नाही, जोपर्यंत आपण वचन घेऊन प्रार्थना करत नाही, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणं अशक्य आहे.
म्हणून देवाच्या लोकांनो, आज आपण काही पॉईंट शिकणार आहोत की आपण जेव्हा समस्येचा सामना करतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे. आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, आपण प्रार्थना टाइमपास म्हणून करत नाही की प्रार्थना करावी लागते दररोज प्रार्थना नाही. लक्षात घ्या, आपण प्रार्थना ह्यासाठी करतो की आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळावं, यासाठी आपण प्रार्थना करतो. टाइमपास म्हणून आपण प्रार्थना करत नाही. आणि जर तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहात, मला तुम्हाला सांगू द्या व्यवस्थित का, जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या जीवनामध्ये जर प्रभूकडून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, तर तुम्हाला फर्स्ट स्टेप माहिती पाहिजे की परमेश्वराकडून कशा प्रकारे प्रार्थनेचं उत्तर मिळतं किंवा परमेश्वराकडून आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो. अनेक लोक प्रार्थना करत आहे त्यांच्या जीवनामध्ये रिझल्ट नाहीये. नेहमी लक्षात ठेवा, जसं आपण समस्येचा सामना करतो, आपलं पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. प्रार्थना हे पहिलं पाऊल नाहीये. जसं आपण समस्येचा सामना करतो, आपलं पहिलं पाऊल काय असलं पाहिजे. ओके, पहिला पॉइंट, परमेश्वराकडून प्राप्त करण्याची पहिली पायरी तुमच्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन मिळवा. फर्स्ट स्टेप ही आहे, ज्यावेळेस तुम्ही समस्येचा सामना करतात, ज्यावेळेस तुम्ही परेशान आहात, आजारी आहात किंवा वेगवेगळ्या समस्येतून जातात, तुम्हाला काही गरज आहे किंवा तुम्हाला विवाह करायचा, तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे, घर पाहिजे आणि माहिती आहे तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी पहिलं पाऊल तुम्ही हे उचललं पाहिजे की तुमच्या परिस्थितीबाबत तुम्ही परमेश्वराचं वचन शोधतात. तुम्ही परमेश्वराचं वचन काय करतात, शोधतात किंवा तुम्ही परमेश्वराचं वचन मिळवतात. जर एक व्यक्तीला विवाह करायचा आहे, त्याने त्याचं पहिलं पाऊल विवाह करण्यापूर्वी की परमेश्वराच्या वचनामध्ये विवाहाबाबत काय लिहिलंय हे त्यांनी शोधलं पाहिजे, त्याने त्याबाबत वचन मिळवलं पाहिजे. फर्स्ट स्टेप ही आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमच्या प्रार्थना प्रभावशाली व्हायला पाहिजे, जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळायला पाहिजे, तर तुम्ही माहित आहे की वचनामध्ये तुम्ही स्थापित पाहिजे. वचनातून तुम्ही बुद्धी मिळवतात, वचनातून तुम्हाला सिद्धांत समजतात, वचनातून तुम्हाला चाव्या मिळतात आणि जसं तुम्ही त्या लागू करतात तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर दिसतं. तुमच्या प्रार्थना प्रभावशाली बनतात. पण कधी आपल्या प्रार्थना प्रभावशाली बनतील, ज्या वेळेस एक विश्वासणारा तो परमेश्वराचे राज्य कशा प्रकारे चालतंय तो वचन शिकन आणि मग त्याच्या प्रार्थना प्रभावशाली होतील. म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वराकडून आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा परमेश्वराकडून आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी किंवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आपली पहिली पायरी किंवा आपलं पहिलं पाऊल हे असलं पाहिजे की आपल्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन मिळवणं. एक व्यक्तीला घर पाहिजे, काय दिले वचनामध्ये घराबाबत, व्यवस्थित आहे का, परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे. जर परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय, परमेश्वर ते पूर्ण करण. व्यवस्थित आहे का. जर तुम्हाला घर पाहिजे, पण पहिलं स्टेप ही नाहीये, पहिलं पाऊल हे उचलू नका की लगेच प्रार्थना करायला सुरू करू नका. नाही, शोधा तुमच्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन काय सांगतंय, ते वचन मिळवा आणि ज्यावेळेस तुम्ही ते वचन तुम्हाला मिळतं, तुम्ही त्या वचनावर विश्वास करतात आणि मग प्रार्थना करतात. म्हणजे याचा अर्थ काय, पहिलं पाऊल प्रार्थना नाहीये, पहिलं पाऊल हे आहे तुम्ही वचन शोधतात, तुम्ही त्या वचनावर विश्वास करतात आणि जसं तुम्ही प्रार्थना करतात परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. जर परमेश्वराकडे आपल्याला काही प्राप्त करायचंय, आपलं पहिलं पाऊल हे असलं पाहिजे आपल्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन मिळवणं. परमेश्वराचं वचन मिळवणं. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर, मी परत सांगत आहे, परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे. एक व्यक्ती दिवस रात्र प्रार्थना करू शकतो, पण काही गॅरंटी नाही त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. कारण परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे, तो त्याचं वचन पूर्ण करतो. म्हणून देवाच्या लोकांनो, ज्याच्या वेळेस तुम्हाला काही गरज आहे, पहिलं पाऊल हे उचला की त्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन काय सांगतंय ते शोधा, वचन मिळवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वचनासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात, परमेश्वर दास वचनातून शिकवतो आणि मग तुमचं वचनाचं ज्ञान वाढवतो. तुम्हाला माहिती होतं की आरोग्याबाबत वचन काय सांगतंय, तुमच्या गरजाबाबत वचन काय सांगतंय, विवाहाबाबत वचन काय सांगतंय, लेकराबाबत वचन काय सांगतंय, घराबाबत वचन काय सांगतंय. म्हणून देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो, आपल्याला माहिती पाहिजे आपलं पहिलं पाऊल हे आहे की आपण आपल्या परिस्थितीबाबत वचन मिळवतो. ते बायबल खोला आणि बघा तुमच्या परिस्थितीबाबत परमेश्वराचं वचन काय सांगतंय, परमेश्वराचं वचन शोधा आणि जसं तुम्ही ते वचन शोधतात, माहिती लक्षात घ्या, माहिती आहे का, त्या क्षणी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याचं कन्फर्म झालंय.
परमेश्वर नक्की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. कारण माहित आहे, परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, मला तुम्हाला सांगते दुसऱ्या पॉईंटमध्ये जाण्यापूर्वी कुणाचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे. पहिलं की तुम्ही कोणत्या वचनावर विश्वास केलाय. आणि जर तुम्ही कोणत्या वचनावर विश्वास केला नाहीये, मला तुम्हाला सांगतो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणं अशक्य आहे. तुम्ही कोणत्या वचनावर उभे आहात. बायबलमधले अब्राम नावाचा व्यक्ती जो परमेश्वराने त्याला खूप आशीर्वादित केलं आणि त्याच्या जीवनात जर आपण वाचलं उत्पत्तीचा 15 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, त्या ठिकाणी असले की ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. अब्रामाला काय मिळालं माहिती का? परमेश्वराचं वचन. पुढे लिहिले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा तुम्हाला काय देणार? मी तर संतान जाणार आणि दिमिश्की अलीएजर माझ्या घराचा मालक होणार. माहित आहे, अब्रामाला लेकराचा आशीर्वाद नाहीये आणि अब्राम म्हणत की माझा नोकर माझा वारस होईल. पण परमेश्वर अब्रामाला वचन काय दिलं आपण वाचूया. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. काय मिळालं त्याच्या परिसोबत? त्याला वचन. काय मिळालं? वचन. काय वचन मिळालं? हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. अब्रामाच्या जीवनामध्ये एक परिस्थिती आहे, त्याची स्त्री वांज आहे, त्याला लेकरू नाही, तो निसंतान आहे आणि परमेश्वरानं अब्रामाला वचन दिलं की पहा तुझ्या घरात जो काम करत आहे तुझा नोकर तुझा वारस होणार नाही तर तुझा पोटचाच तुझा वारस होईल. पुढे असले, मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. व्यावसायिका, अब्रामाच्या जीवनामध्ये एक परिस्थिती आहे, त्याची स्त्री वांज आहे, ती निसंतान आहे, त्याला लेकरा नाहीये आणि तो परमेश्वराला म्हणत आहे की माझा नोकर आता माझा वारस होईल, त्याला सर्व काही मिळेल. नाही, परमेश्वराने त्याला वचन दिलं की तुझा हा मनुष्य म्हणजे त्याचा दास त्याचा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर एका व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करण्यापूर्वी तो वचन देतो. कोणती गोष्ट तुम्ही करत आहात, एखादा बिझनेस सुरू करत आहात, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत आहात, माहिती आहे एखादा तुम्ही निर्णय घेतात, तुम्हाला त्याबाबत परमेश्वराचं वचन माहिती पाहिजे. आणि अब्रामाला त्याच्या परिस्थितीत वचन मिळालं. काय वचन होतं ते आपण वाचलं. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. हे वचन त्याला मिळालं. नेहमी लक्षात ठेवा, चमत्काराची सुरुवात परमेश्वराचं वचन आहे. ज्या वेळेस तुम्ही समस्येचा सामना करता, डायरेक्ट प्रार्थना करू नका. पहिलं पाऊल हे पाहिजे, पहिली पायरी ही आहे. तुम्ही पहिलं पाऊल हे उचलतात की तुमच्या परिस्थितीबाबत तुम्ही परमेश्वराचं वचन शोधतात, प्रार्थना नाही करत. प्रार्थना तिसरी पायरी आहे. पहिली स्टेप ही आहे, पहिली पायरी ही आहे, तुम्ही तुमच्या परिस्थितीबाबत वचन शोधतात. आणि अब्रामाने वचन शोधलं, अब्रामाला वचन मिळालं. त्याने आपल्या परिस्थितीत परमेश्वराचं वचन त्याला मिळालं, त्याने त्या वचनावर विश्वास ठेवला. आणि काय घडलं पुढे वाचूया. उत्पत्ती याचा 21 अध्याय 1 ते 3 वचन. ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर म्हणजे त्याच्या पत्नी जी अब्रामाची पत्नी आहे तिच्यावर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. परमेश्वरानं काय पूर्ण केलं माहितीये का? त्याचं वचन पूर्ण केलं. विश्वास नाही, जर तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर पाहिजे तर पहिले पाऊल उचला. ज्यावेळेस तुम्ही समस्येचा सामना करतात किंवा तुम्ही काही गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात, घरासाठी प्रार्थना करतात, विवाहासाठी प्रार्थना करतात, लेकरासाठी प्रार्थना करतात, पहिलं पाऊल हे उचललं पाहिजे. तुम्ही तुमच्या परिस्थितीत काय शोधता? परमेश्वराचं वचन. बायबलमधले परमेश्वरानं तिला दिलेलं वचन पूर्ण केलं. काय पूर्ण केलं? वचन. ती त्या वचनावर उभी होती. अब्राम आणि सारा त्या वचनावर उभे होते. अब्राम आणि सारेने त्या वचनावर विश्वास केला की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा का होईल? वारस होईल. त्यांनी त्या वचनावर विश्वास केला, ते त्या वचनावर उभे राहिले आणि बायबलमध्ये परमेश्वराने त्यांच्या विश्वासाचा आदर केला. आणि तिची स्त्री वचनामधले परमेश्वराने तिच्यावर अनुग्रह केला, कृपा केली. 3 वचनामध्ये दुसऱ्या वचनामध्ये सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला आणि अब्रामाला सारेपासून मुलगा झाला. त्याचे नाव त्याने इसाक ठेवले. देवाच्या लोकांना व्यवस्था आहे का? खूप महत्वाच्या गोष्टी आहे की जसं आपण समस्येचा सामना करतो किंवा आपण प्रार्थना करतो, पहिलं पाऊल आपलं हे असलं पाहिजे. आपल्या परिस्थितीत आपण वचन शोधतोय. आपल्याला विवाह करायचा आहे, डायरेक्ट प्रार्थना करू नका. विवाहाबाबत परमेश्वराचं वचन मिळवा. काय सांगते वचन? म्हणून मी तुम्हाला सांगतो माहिती का, परमेश्वराच्या वचनासोबत तुम्ही जसं वेळ घालवताल, तुम्ही वचनाच्या ज्ञानामध्ये वाढताल आणि तुमच्या प्रार्थना प्रभावशाली होतील. तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे,
फर्स्ट थिंग, पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे? प्रार्थना नाही करत, उपास प्रार्थना नाही करत. माहित आहे, पहिलं पाऊल हे आहे, तुम्ही तुमच्या परिस्थितीवर वचन मिळवता. नीट आहे का? जे बायबल तुमच्या हातामध्ये ते खोला आणि त्यामध्ये तुम्हाला वचन मिळेल आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. परमेश्वर दासाला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यांच्याकडून त्यांना पहिलं विचारा की पास्टर मी कोणत्या वचनावर विश्वास केला पाहिजे, मी कोणत्या वचनावर मी उभं राहू, कोणत्या वचनावर मी विश्वास करू, आणि परमेश्वर ते वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. दुसऱ्या पॉईंटमध्ये जाण्यापूर्वी आपण पहिला पॉईंट ऐकला की परमेश्वराकडून प्राप्त करण्याचा पहिलं पाऊल आपलं हे असलं पाहिजे, आपल्या परिस्थितीवर आपण वचन मिळवतो, वचन शोधतो. काय लिहिले वचनामध्ये? आपल्या परिस्थितीवर आपण ते शोधतो. स्टेप ती आहे. डायरेक्ट प्रार्थना करू नका. माहिती आहे, तुम्ही जर प्रार्थना करत राहताल आणि जर पहिल्यांदा तुमच्या परिस्थितीवर तुमच्याकडे जर वचन नाही आहे, तुम्ही प्रार्थना करून निराश असाल आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या जीवनामध्ये दिसणार नाही. पहिली पायरी आहे, आपल्या परिस्थितीवर आपण काय शोधतोय? वचन शोधतोय. आणि त्यानंतर दुसरं पाऊल किंवा दुसरी पायरी आपली ही असली पाहिजे. दुसरा पॉईंट आहे, तुमच्या परिस्थितीबाबत जे परमेश्वराचं वचन तुम्हाला मिळालंय किंवा जे तुम्ही शोधलं आहे त्या वचनावर तुम्ही आत्म्यापासून विश्वास करतात. नेहमी लक्षात ठेवा, पहिली पायरी आहे, पहिलं पाऊल आपण उचलतो प्रार्थना करण्यापूर्वी. समस्या असताना आपण पहिलं पाऊल हे उचलतो, आपल्या परिस्थितीवर वचन शोधतो आणि त्यानंतर दुसरं पाऊल आपण हे करतो किंवा दुसरी स्टेप ही आपण करतो, जे वचन आपल्या परिस्थितीबाबत आपण मिळवलंय किंवा आपण शोधलंय त्या वचनावर आपण विश्वास करतो. त्या वचनावर आपण काय करतो? विश्वास करतो. जसं अब्रामाला वचन मिळालं की पहा, तुझा नोकर तुझा वारस नाही होणार, तर तुझ्या पोटचाच मुलगा किंवा तुझा पोटचाच तुझा वारस होईल. माहिती आहे, मला तुम्हाला सांगू द्या, वारीस या शब्दाचा अर्थ नाही फक्त मुलं. वारीस या शब्दाचा अर्थ मुलं नाहीये. वारीस या शब्दाचा अर्थ तुमचे लेकरं. पण तुम्हाला ती मुलगी तुमची वारीस असू शकते, मुलगा तुमचा वारस असू शकतो. ओके, वाचो एक वचन. उत्पत्ती 15 अध्याय 4 ते 6 वचन. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, त्याच्या नोकराबाबत लिहिलंय, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. त्याला ते वचन मिळालं. काय वचन मिळालं? की पहा, तुझा नोकर जो मनुष्य तुझ्या घरामध्ये काम करत आहे तो तुझा वारस होणार नाही, त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. आणि अब्रामाला ज्यावेळेस त्याच्या परिस्थितीत वचन मिळालं, बायबलमधले अब्रामानं त्या वचनावर विश्वास केला. जर तुम्ही विवाहासाठी प्रार्थना करत आहात, वचन मिळवा. वचन काय सांगतंय? मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. आणि मग तुम्ही ते वचन घेतात आणि त्या वचनावर विश्वास करतात आणि म्हणतात, प्रभू मी एकटा राहणार नाही, तुम्हाला अनुरूप सहाय्यक देईन. जर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे, वचनामधले परमेश्वर एका वान स्त्रीला एका लेकराची आनंदी माता बनवणारा परमेश्वर आहे. जर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद, या वचनावर विश्वास करा की प्रभू मी विश्वास करते, तुम्हाला लेकराचा आशीर्वाद देशील, मी अशी माता असेल जी आनंदी असेल. पुढे असलेले परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. परमेश्वराने त्याला वचन दिलं त्याच्या परिस्थितीबाबत आणि त्याने त्या वचनावर विश्वास केला. 6 वचनामधले, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. 6 वचनामध्ये असं लिहिलंय की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. व्यवस्था आहे का? अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवल्याचा अर्थ काय? परमेश्वरानं जे त्याला त्याच्या परिस्थितीवर वचन दिलंय की पहा, हा मनुष्य म्हणजे तुझा नोकर तुझा वारीस होणार नाही, तुझा पोटचाच तुझा वारीस होईल. त्यानं त्या वचनावर विश्वास केला. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर कशा प्रकारे काम करतो माहित आहे? पहिली गोष्ट, परमेश्वर वचन देतो आणि ज्यावेळेस एक विश्वासणारा त्या वचनावर विश्वास करतो, मग परमेश्वर वचन पूर्ण करतो. आणि व्यवस्था आहे का? अब्रामानं आपल्या मनापासून विश्वास नाही केला, अब्राहामानं आपल्या बुद्धीपासून विश्वास नाही केला. मी अनेक वेळा तुम्हाला शिकवलं विश्वासामध्ये पण की आपण परमेश्वराच्या वचनावर आपल्या आत्म्यापासून विश्वास करतो. आत्म्यापासून विश्वास करणं म्हणजे जर परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय ते सत्य आहे आणि मी त्याच्यावर विश्वास करतो. आणि विचार करा, अब्रामाला ज्यावेळेस वचन मिळालं तो म्हातारा आहे. आणि सत्यता अशी आहे जस्ट अब्रामाला लेकराचा आशीर्वाद मिळाला, जवळपास तो 100 वर्षाचा आहे आणि त्याची पत्नी 90 वर्षाची आहे. विचार करा, त्याची बुद्धी सांगू शकत होते, त्याचं मन सांगू शकत होतं, इव्हन त्याचं शरीर सांगू शकत होतं की अब्राम आता काही चान्स नाही तुला लेकरं मिळण्याचा.
परंतु अब्रामाला त्याच्या परिस्थितीवर त्याने वचन मिळवलं आणि त्या वचनावर विश्वास केला आणि परमेश्वरानं दिलेलं वचन पूर्ण केलं आणि सारा म्हातारपणी तिला लेकराचा श्वास मिळाला, तिला इसाक झाला. देवाच्या लोकांना परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करण्यास बांधील आहे. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, जेव्हा समस्येचा सामना करतात, एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही प्रार्थना करतात, पहिली गोष्ट ही करा, पहिलं पाऊल हे उचला की त्या परिस्थितीबाबत, तुमच्या परिस्थितीवर वचन शोधा, वचन मिळवा आणि त्या वचनावर विश्वास करा. त्या वचनावर काय करा? विश्वास करा. इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय आणि 11 वचनामध्ये लिहिलंय, वयो मर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली व ती संतान प्रसवली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय समजले. देवाच्या लोकांना व्यवसाय का की अब्राम आणि सारा ही यांची वय लेकरं होण्याचे वय संपलं होतं. विचार करा, 100 वर्षाचा, जवळपास 100 वर्षाचा अब्राम आणि 90 वर्षाची सारा, कोणतीच चान्स नाहीये की त्यांना लेकर होण्याचा. पण त्यांनी काय केलं माहिती आहे, ज्या परमेश्वरानं त्यांना वचन दिलंय त्यांनी त्या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांना माहिती होतं जो परमेश्वरानं वचन त्यांना दिलंय तो त्याचं वचन नक्की पूर्ण करण. म्हणून देवाच्या लोकांना मी अनेक वेळा सांगितलं, परमेश्वर त्याच्या वचनाचा बांधील आहे. कशाचा बांधील आहे तो? वचनाचा. म्हणून देवाच्या लोकांनो, आज मी तुम्हाला एनकरेज करेन, समस्येचा सामना करत असताना पहिली गोष्ट काय करा माहिती आहे, आपल्या परिसरात वचन शोधा. दुसरी गोष्ट काय करा, जे वचन तुम्ही मिळवलंय, जे वचन तुम्ही शोधलंय त्या वचनावर विश्वास करा. अब्रामाला परमेश्वरानं वचन दिलं की तुझा दास, तुझा नोकर हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारीस होईल. आणि अब्रामानं त्या वचनावर विश्वास केला आणि परमेश्वरानं त्याचं वचन पूर्ण केलं. पहिली स्टेप, पहिले कदम, जसं आपण समस्येचा सामना करतो, आपण पहिलं पाऊल उचलतो, आपल्या परिस्थितीत आपण वचन शोधतो. जर तुम्ही आजारी आहात, तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे, वचन काय सांगतं आरोग्याबाबत? शोधा आणि त्या वचनावर विश्वास करा. तुम्हाला विवाह करायचा आहे, वचन शोधा, विवाहाबाबत काय काय सांगतंय, वचन मिळवा, त्या वचनावर विश्वास करा आणि मग प्रार्थना करा. तुम्हाला घर पाहिजे, वचनामध्ये काढलेले घराबाबत ते शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि मग प्रार्थना करा. तिसरा पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही वचन आपल्या परिसरात वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, नीट ऐका, प्रार्थना तिसरी स्टेप आहे, प्रार्थना तिसरं पाऊल आहे. पहिलं पाऊल काय? वचन शोधतात, तुमच्या परिसरात तुम्ही वचन शोधतात, त्या वचनावर तुम्ही विश्वास करतात आणि त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थना करतात. ही तिसरी स्टेप आहे. लगेच प्रार्थना करू नका, पहिलं पाऊल हे उचला, आपल्या परिसरात वचन काय सांगते. समजा तुम्ही प्रवासामध्ये जात, तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि प्रवासाबाबत वचन काय सांगते, प्रभू मी तुझं येणं जाणं सुरक्षित करेल, ते वचन मिळवा, त्या वचनावर विश्वास करा आणि जसं तुम्ही प्रार्थना करतात, परमेश्वर तुमचं येणं जाणं सुरक्षित करतो. पुन्हा मी सांगेन, परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे. प्रभू त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल. तिसरी पाऊल आपण हे उचलतो, जे तिसरं पाऊल हे आहे की तुमच्या परिस्थितीबाबत ज्या परमेश्वराच्या वचनावर तुम्ही विश्वास केलाय ते परमेश्वराचं वचन बोलण्यास सुरू करा. पहिलं पाऊल तुम्ही उचलतात, जेव्हा समस्येचा सामना करतात, तुम्ही वचन मिळवतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि ज्या परमेश्वराच्या वचनावर तुम्ही विश्वास केलाय तुम्ही ते वचन बोलण्यास सुरू करतात. व्यवस्था का देवाच्या लोकांनो, तुम्ही वचन बोलणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मुखामध्ये, तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. वाचू एक वचन, मार्क याचा 5 अध्याय 25 ते 28 वचन. त्या ठिकाणी असलेले, आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. ती 12 वर्षापासून आजारी आहे. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळाला होता. ती स्त्री 12 वर्षापासून आजारी, रक्तस्रावाचा त्रास आहे तिला आणि वचनामध्ये लिहिले तिने पुष्कळ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली आहे. होतं नव्हतं तेवढं तिनं सगळं खर्चून टाकलं. तिला आरोग्य मिळण्याच्या ऐवजी, तिचा रोग बरा होण्याच्या ऐवजी तो रोग वाढला. आणि आपण तिच्या जीवनातून शिकतो किती संघर्षातून जात आहे, तिचं जीवन किती अवघड वाटत आहे. पण देवाच्या लोकांनो, जीवन तेवढं अवघड नाही आहे. जर तुम्ही योग्य गोष्टींना प्रथम स्थान देता, परमेश्वराच्या राज्याचे सिद्धांत लावून करता, जीवन एवढं अवघड नाही आहे.
पुढे असं लिहिलंय, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. नीट ऐका, ती 12 वर्षापासून आजारी आहे. तेवढा तिचा जो पैसा आहे तिने ट्रीटमेंटमध्ये घालवला आहे. तिचा रोग वाढला आहे आणि तिची परिस्थिती माहिती, तिला कशाची गरज आहे? आरोग्याची गरज आहे. ती आजारी आहे आणि तिने पहिली गोष्ट केली माहितीये का, तिने येशू विषयीच्या गोष्टी, म्हणजे तिला वचन मिळालं, तिने तिच्या परिसरात वचन शोधलं आणि वचन हे होतं की जर तू येशूवर विश्वास करशील आणि म्हणजे जर तू विश्वासानं जाशील, येशूने तुझ्या आजाराची येशू तुझ्या आजाराची किंमत चुकवली आहे. आणि जर तू त्या येशूच्या वस्त्राला विश्वासानं स्पर्श करशील, येशूच्या वस्त्राला विश्वासानं स्पर्श करशील तर तू बरे होशील. आणि तिने काय केलं माहिती, ते वचन घेतलं. माहिती, तिने त्याच्या परिस्थितीवर तिने वचन मिळवलं, तिने त्या वचनावर विश्वास केला आणि माहिती तिने ती वचन बोलण्यास सुरू केलं. पुढे जर वाचतो ना आपण, त्या ठिकाणी असले, कारण ती म्हणत होती, तिला जे वचन मिळालं होतं तिने त्या वचनावर विश्वास केला आणि ती वचन ती बोलण्यास तिनं सुरू केलं. विश्वासणाऱ्यानो, बुद्धिमान बना, समजदार बना. नुसती प्रार्थना 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 करत बसू नका, त्याद्वारे प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. एक समजदार विश्वासणारा परमेश्वर कशा प्रकारे काम करतो, परमेश्वराचं राज्य कशा प्रकारे चालतो तो शिकन. परमेश्वर ज्यावेळेस आपण समस्येचा सामना करतो माहिती आहे, आपण काय करतो, पहिलं पाऊल हे उचलतो, परमेश्वराचं वचन आपल्या परिस्थितीवर आपण शोधतो, ते वचन आपण मिळवतो, त्या वचनावर आपण विश्वास करतो आणि ज्या वचनावर आपण विश्वास केलाय ते वचन आपण काय करतो, बोलतो. कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. देवाच्या लोकांनो, नीट ऐका, ती तसं बोलत असताना ती गर्दीमध्ये शिरली, तिने वचन मिळवलं, वचनावर विश्वास केला, ती बोलत होती, मी येशूच्या वस्त्राला स्पर्श करा आणि मी बरी होईन. आणि ती येशूच्या मागं गेली, येशूच्या वस्त्राला तिने स्पर्श केला आणि ती बरी झाली. एवढ्या गर्दीमध्ये एक स्त्री माहिती, ती वचन मिळवते, ती त्या वचनावर विश्वास करते, ती वचन बोलत राहते आणि माहिती आहे, येशू तिला म्हणतो, मुली, तुझ्या विश्वासानं तू बरी झाली. याचा अर्थ काय माहिती व्यवस्था आहे का, तिला समजलं परमेश्वराकडून प्राप्त कसं करायचं, तिला समजलं परमेश्वराकडून कसं मिळवायचं. आणि तिने काय स्टेप उचलली माहिती आहे का, पहिलं पाऊल उचललं, तिने तिच्या परिसरात वचन मिळवलं, तिने त्या वचनावर विश्वास केला आणि तिथेच ती थांबली नाही, तिने ते वचन बोलण्यास सुरू केलं. कारण वचन सांगतं, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. आणि ती वचन बोलत राहिली, ती वचन बोलत राहिली आणि पाहिजे ती येशूकडे गेली. येशू म्हटला, मुली, तुझ्या विश्वासानं तू बरी झाली. विचार करा, आधी तिचं जीवन खूप अवघड होतं, खूप संघर्षानं भरलं होतं. तिला समजलं परमेश्वर कशा प्रकारे काम करतो आणि तिने त्या प्रकारे केलं. तिने पहिलं पाऊल उचललं, परमेश्वराचं वचन तिच्या परिस्थितीवर शोधलं, तिने त्या वचन ते मिळवलं, त्या वचनावर तिने विश्वास केला आणि ती वचन बोलत राहिले आणि वचनामध्ये लिहिले, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर तिला मिळालं. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण परमेश्वर कशा प्रकारे काम करतो हे जर शिकतो, परमेश्वर माहिती आहे त्याच्या वचनाचा बांधील आहे, तो त्याचं वचन पूर्ण करेल. जर आपण आपल्या परिसरात वचन शोधतो आणि जर आपण त्या वचनावर आपल्या आत्म्यापासून विश्वास करतो, आत्म्यापासून, वचनामधले अब्राम आणि सारेचे वय झालं, त्यांनी शरीरापासून विश्वास नाही केला. ते म्हणाले, जर परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय तर आम्ही विश्वास करतो आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. आणि प्रभूने त्याचं वचन पूर्ण केलं. आणि तिसरं गोष्ट केली, ते वचन बोलत राहिले, वचन बोलत राहिले. आणि या स्त्रीच्या जीवनातून शिकला आपण, तिने वचनावर पण विश्वास केला, तिने वचन मिळवलं, तिने त्या वचनावर विश्वास केला, ती वचन बोलत होते आणि येशू म्हणला, मुली, तुझ्या विश्वासानं तू बरी झाली. चौथा पॉईंट हा आहे, हार मानू नका, परमेश्वराच्या वचनावर विश्वास करत राहा, परमेश्वराचं वचन बोलत राहा, जोपर्यंत प्रकटीकरण होत नाही. नीट आहे का देवाच्या लोकांनो, अनेक विश्वासणारे माहित आहे, ते परमेश्वराच्या वचनावर विश्वास करतात, त्यांच्या परिसरावर ते वचन घेतात, ते वचनावर विश्वास करतात, ते वचन बोलतात आणि मग ते 2 दिवस झाल्यानंतर ते परत हार मानतात. आपण हार मानत नाही, आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास करत राहतो, आपण वचन बोलत राहतो आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो. व्यवस्थित आहे का, जर तुम्ही हार मानता, हार मानण्याचा अर्थ माहिती का, तुम्ही वचनावर विश्वास करायचं थांबवलंय, तुम्ही वचन बोलायचं थांबवलंय, याचा अर्थ तुम्ही हार मानली. पण एक विश्वास जर हार मानणार नाही, कशामध्ये हार मानणार नाही, म्हणजे तो वचनावर विश्वास करत राहील, तो वचन बोलत राहील, जोपर्यंत त्या वचनाचं वचन जोपर्यंत प्रगटीकरण होत नाही. दानियल 9 अध्याय 2 ते 3 वचन खूप महत्वाचं वचन आहे. मी दानियल शास्त्र ग्रंथावरून समजलो की यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास 70 वर्ष लागतील. त्याला कसं समजलं 70 वर्ष लागतील? वचनाद्वारे. असे परमेश्वराचे वचन इर्मया संदेष्टाला प्राप्त झाले होते.
आणि दानिएलानं त्यानं वचन शोधलं. पहिले पाऊल हे आहे की आपल्या परसवत वचन शोधा. त्याला समजलं, वचनामध्ये असं दिलंय की हा जो ओसाड दशेचा काळ पूर्ण होण्यास किती वर्ष लागतील? 70 वर्ष लागतील, असे परमेश्वराचे वचन इर्मया संदेष्टाला प्राप्त झाले होते. पहिली गोष्ट, दानिएल जीवनामध्ये समस्या असताना त्यानं त्याबाबत वचन शोधलं. 2 वचनामध्ये लिहिलंय, हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे परमेश्वराकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. माझा प्रश्न हा आहे, दानिएलानं कधी प्रार्थना करण्यास सुरू केली? त्यावेळेस प्रार्थना करण्यास सुरू केली ज्या वेळेस त्याला त्याच्या परिसरात वचन मिळवलं. पहिले पाऊल हे आहे, समस्येचा सामना करत असताना आपण वचन मिळवतो, डायरेक्ट प्रार्थना करत नाही. त्याने डायरेक्ट प्रार्थना करणं सुरू नाही केलं. त्याने वचन मिळवलं आणि त्याने त्या वचनावर विश्वास केला, वचन बोलत राहिला आणि मग प्रार्थना केली. त्यानं डायरेक्ट प्रार्थना नाही केली, वचन प्राप्त केलं, वचन मिळवलं, त्या वचनावर त्यांनी जर आत्म्यापासून विश्वास केला आणि मग प्रार्थना केली. आणि माहित आहे, तसं त्याने प्रार्थना केली, 21 दिवस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. तरी त्या दानिएलला परमेश्वराच्या वचनावर त्याने विश्वास करत राहिला, तो वचन बोलत राहिला, त्याने हार मानली नाही. का एक विश्वासणाऱ्यानं वचनावर विश्वास करत राहिला पाहिजे? उदाहरणार्थ व्यवस्था का, एक विश्वासणाऱ्या लेकराचा आशीर्वाद पाहिजे. त्यानं वचन मिळवलं की लेकर हा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे, किंवा त्यानं मिळवलं त्याच्या परिस्थितीबाबत की परमेश्वर एका वान स्त्रीला, एका लेकराची आनंदी माता बनवणारा परमेश्वर आहे. त्याने ते वचन जर मिळवलं आणि त्या वचनावर विश्वास केला आणि ते वचन बोलत राहिला, माहित आहे, त्याला एक गोष्ट करावं लागेल, त्या वचनावर त्याने विश्वास करत राहावं लागेल, त्याला वचन ते बोलत लावावं लागेल. त्याने हार मानण्याची गरज नाही. 2 महिने झाले काही घडलं नाही, लगेच हार मानू नका. वचनावर विश्वास करत राहा, वचन बोलत राहा. का वचन बोलत राहणं गरजेचं आहे? का वचनावर विश्वास करत राहणं गरजेचं आहे? का हार आपल्याला मानायची नाही? नीट आहे का? पुढच्या अध्यायामध्ये दानिएल याचा 10 अध्याय 12 ते 13 वचनामध्ये ज्यावेळेस दानिएलानं वचन मिळवलं, त्याने त्या वचनावर विश्वास केला आणि त्यानं प्रार्थना केली आणि 21 दिवस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, परंतु दानिएलाने हार मानली नाही. तो वचनावर विश्वास करत राहिला, तो वचन बोलत राहिला. का बरं त्याने हार मानली नाही माहितीये का? कारण त्याला काही गोष्टी माहिती होत्या की त्याच्या प्रार्थनेचं उत्तर शैतान रोखण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक विश्वासणारे माहितीये का, पास्टर सांगतात वचन मिळवा, ते वचन मिळवतात. पास्टर सांगतात त्या वचनावर विश्वास करा, ते वचनावर विश्वास करतात. पास्टर ते वचन बोलत राहा. ते काही दिवस वचन बोलतात आणि नंतर हार मानतात की काहीच घडलं नाही पास्टर. नाही, लक्षात घ्या, प्रार्थनेचं उत्तर शैतान रोखण्याचा प्रयत्न करत आहे. दानिएलनं वचन मिळवलं, त्याने त्या वचनावर विश्वास केला, त्यानं प्रार्थना केली आणि 21 दिवस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं. आणि बायबलमध्ये ज्यावेळेस देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन आला, दानिएल याचा 10 अध्याय 12 ते 13 वचनामध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी असले, तो मला म्हणाला, म्हणजे दानिएलाला म्हणाला, दानिएला भिवू नकोस, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, नीट आहे का, एक विश्वासणाऱ्यामध्ये समज असली पाहिजे. दानिएलामध्ये समज कशी होती माहिती आहे का? त्यानं डायरेक्ट प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला नाही, त्यानं परिस्थितीबाबत वचन शोधलं पहिलं. काही लोक प्रार्थना करत आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही बुद्धिमान बना. परमेश्वर कशा प्रकारे काम करतो. दानिएलाला समज होती की पहिली पायरी जेव्हा समस्येचा सामना करतो, आपल्याला वचन शोधणं गरजेचं आहे, आपल्याला वचन मिळवणं गरजेचं आहे. आणि दानिएलानं वचन मिळवलं, त्याने त्या वचनावर विश्वास केला आणि त्याने प्रार्थना केली आणि त्याने हार मानली नाही. आणि बायबलमध्ये लिहिलंय, तो देवदूत त्याला म्हणाला, दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास. नीट आहे का? नम्र बना. परमेश्वर कशा प्रकारे काम करतो ते शिका. काही लोक विचार करतात मी प्रार्थना करत नाही, त्या प्रकारे काम करत नाही. पहिलं पाऊल हे आहे, जसं आपण समस्येचा सामना करतो किंवा आपल्याला परमेश्वरून काही प्राप्त करायचंय, वचन मिळवा. दुसरी गोष्ट, त्या वचनावर विश्वास करा, ते वचन बोलत राहा. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की ज्या दिवशी व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास, त्याच दिवशी तुझे शब्द किंवा तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. कोणत्या दिवशी प्रार्थना ऐकण्यात आली माहिती का? ज्या दिवशी दानिएलानं वचन मिळवलं, त्या वचनावर त्याने विश्वास केला, तो ते वचन बोलत राहिला, त्याच दिवशी त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. पुढे असं लिहिलंय, त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. परंतु पुढे असं लिहिलंय, पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा, मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल माझ्या सायास आला व मी पारसाच्या राजाजवळ राहिलो. नीट आहे का? दानिएलानं ज्या दिवशी प्रार्थना केली, त्याच दिवशी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. दानिएलानं ज्या दिवशी समज घेण्याचा निर्णय केला, व्यवस्था आहे का, ज्या दिवशी दानिएलानं समज घेण्याचा निर्णय केला, त्यानं बुद्धिमानानं निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? त्यानं परसेवत वचन शोधलं, त्याने त्या वचनावर विश्वास केला.
आणि माहिती ते वचन बोलत राहिला. देवदूत सांगते त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकली गेली. परंतु पारसाच्या राजाचा अधिपती, हे कोणाविषयी लिहिले माहिती आहे? हे शैतानाविषयी लिहिलंय की शैतान आपल्या प्रार्थनेचं उत्तर रोखण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने दानिएलाच्या प्रार्थनेचा 21 दिवस उत्तर रोखण्याचा प्रयत्न केला. पण जर एक विश्वासणारा जो तो आपल्या परिस्थितीत वचन शोधन आणि जर तो त्या वचनावर विश्वास करन आणि जर तो वचन बोलत राहीन, काय घडेल माहित आहे का? आणि जर तो हार मानणार नाही तर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्या जीवनामध्ये दिसेल. म्हणून चौथा पॉईंट खूप महत्वाचा आहे. आपल्या परिस्थितीत वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करत राहा, ते वचन बोलत राहा जोपर्यंत प्रगटीकरण होत नाही. कारण माहिती शैतान आपल्या प्रार्थनेचं उत्तर रोखण्याचा प्रयत्न करत आहे. विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही या 4 गोष्टी करता, तुमच्या प्रार्थना प्रभावशाली होतील. तुमच्या प्रार्थना फक्त प्रार्थना राहणार नाही, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या जीवनामध्ये दिसेल. म्हणून ज्या वेळेस आपण समस्येचा सामना करतो, पहिलं पाऊल हे उचला, त्या परिसरात वचन शोधा. दुसरी गोष्ट करा, त्या वचनावर आपल्या आत्म्यापासून विश्वास करा. तिसरी गोष्ट, ज्या वचनावर आपण विश्वास केलाय ते वचन बोलत राहा. आणि चौथं गोष्ट तुम्हाला आणि मला करायची, हार मानायची नाही. कशामध्ये हार मानायची नाही? वचनावर विश्वास करत राहायचंय, वचनावर विश्वास करत राहायचंय, वचन बोलत राहायचंय. कारण शैतान आपल्या प्रार्थनेचं उत्तर रोखण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर आपण वचनावर विश्वास करत राहू, जर आपण वचन बोलत राहू, परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.